नमस्कार, क्रिएटिव्ह प्रिया चॅनल मध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। तर आज आली आहे मी कोकणातल्या प्रसिद्ध अशा जागृत अशा देवी आई भराडीच्या जत्रेला आंगणेवाडी येथे। आई भराडी देवीच्या जत्रेला आंगणेवाडीच्या इथे निघालो असताना अगदी रस्त्यावरच 20 किलोमीटर अलीकडे इथे मोफत चहा आणि नाश्त्याची उत्तम अशी सोय स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। तर तुम्ही इथे येत असाल तर इथे नक्की थांबा। येथील ग्रामस्थांनी भाविक जे दर्शनासाठी जातात त्यांना आवर्जून ते थांबवतात आणि इथे चहा नाश्त्यासाठी घेऊन येतात। तर नमस्कार, तर हे गाव कोणतं आहे? हे ओसरगाव। ओसरगाव। आणि तुम्ही हे जे मोफत चहा नाश्ता जे ठेवलं आहे हे दरवर्षी असतं इथे? हो 6 वर्ष झाले। अच्छा, 6 वर्ष झाली आहेत। आणि तरी किती म्हणजे 3 दिवस असतं? नाही, एकच दिवस। पहिला दिवस ज्या दिवशी ठेवतात त्या दिवशी। अच्छा, तर इथे जर तुम्ही येत असाल तर इथे आवर्जून थांबा आणि तुम्ही चहा नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता इथे। थँक्यू। आई भराडी देवीची जत्रा अगदी भरलेली आहे। लोक भाविक खूप लांबून लांबून इथे आलेले आहेत। तर जे जे भाविक मालवण साइडने येतात त्यांच्यासाठी एक वेगळा प्रवेशद्वार केलेला आहे आणि जे कणकवली साइडने येतात त्यांच्यासाठी एक वेगळा प्रवेशद्वार केलेला आहे। तर आपण हा इथे जो कणकवलीचा प्रवेशद्वार आहे आपण इथे उभे आहोत, तर आपण आता इथून एंट्री करू। परंपरा श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव हा कोकणातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे। हा उत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होतो आणि त्याची तारीख एका विशिष्ट तिथीवर अवलंबून नसते। सुहासिनी बायका इथे देवीला ओटी घेऊन येतात। आपण इथे ओटी घेऊन जाऊ पुढे। ओटी कशी दिली? 100 रुपये। कमी नाही? ही वेणी घालून 100, लोकांनी 100 देतात। अच्छा, किती देऊ? एकच सगळं ना त्याच्यात? सोनं आहे, हे आहे, परत फण वगैरे सगळं आहे। हा, सोनं देणार नाही रात्रभर अशीच लाईन चालू राहते इथे। आणि उद्या पण? अच्छा, 3 दिवस असतं ना उत्सव? ही लाईन लागली इथे दर्शनासाठी। तरी ज्यावेळेस मी त्यांना बाहेर आपण ओटी घेत असताना तर त्यांनी मला सांगितलं की ही दर्शनाची लाईन आता तरी कमी झाली, दुपारचा वेळ आहे त्यामुळे। पण ज्यावेळेस होते त्यावेळेस ही लाईन खूप मोठी होती आणि दर्शनासाठी बराच वेळ लागत होता। आता तरी अर्धा आणि 1 तासामध्ये दर्शन होत आहे। श्री भराडी देवीचं मंदिर हे मसूर गावातील आंगणेवाडी येथे आहे। मंदिराचा परिसर माळरानाने वेढलेला असून अतिशय शांत असं वातावरण भाविकांना आकर्षित करतं। या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात आणि यात धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असतो। जत्रेदरम्यान मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात। सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांचा कवडसा देवीच्या मुखांवर पडल्यानंतर देवीची ओटी भरून या यात्रेस सुरुवात होते। श्री भराडी देवी ही स्वयंभू देवता आहे। आख्यायिकानुसार आंगणे गावाच्या ग्रामस्थांची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट ठिकाणी दूध सोडत असे। एकदा आंगणे यांनी हे पाहिल्यानंतर त्यांच्या रात्री स्वप्नात देवीचा दृष्टांत दिला आणि आपण त्या ठिकाणी प्रकट झाल्याचे सांगितले। तेव्हापासून त्या पाषाणाची पूजा केली जाते। ही स्वयंभू पाषाणरूपी देवी भरड म्हणजेच माळरान परिसरात आढळल्याने तिला भराडी देवी असे देखील नाव पडले। भराडी देवीची पालखी नाचवताना भाविकांकडून देवीस मोठ्या प्रमाणात नवस केले जातात। ते नवस पूर्ण केल्यानंतर नवसफेड करण्यासाठी भाविकांची इथे रांगच रांग लागते। ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, गूळ, नारळ, तांबे ह्याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते। तुलाभार हा नवसाचाच एक प्रकार पाहण्यासाठी इथे भाविकांची झुंबड उडालेली असते। तुलाभार बरोबरच भिक्षा मागण्याचा एक आगळा वेगळा नवस देखील या ठिकाणी केला जातो
जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादांपैकी शीते भिक्षा मागून ग्रहण केली जातात आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ही देवी तांदळाच्या वड्यातून भराडावर म्हणजेच मारानावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे कुटुंबीय गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात. आंगणेवाडी कुटुंबियांची ही खाजगी अशी देवी होती, परंतु नवसाला पावणारी अशी ही जागृत देवी असल्यामुळे पूर्ण कोकणामध्ये ही प्रसिद्ध अशी देवी आहे, जी फारच जागृत देवी आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. तब्बल 2 तास आम्हाला दर्शनासाठी लागले इथे. पण जे सकाळी आले होते, आम्ही दुपारी आलो त्यामुळे 2 तासामध्ये दर्शन झालंय. पण जे सकाळी आले होते ते 4-4, 5-5 तास त्यांना दर्शनासाठी लागलेत. पण आमचं दर्शन खूप छान झालं आणि आम्हाला छान असा दर्शनाचा लाभ भेटला. भराडी देवीच्या जत्रेला केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. या उत्सवाला मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकीय नेते आणि सामान्य भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कोकणातील संस्कृतीचा हा एक अविभाज्य भाग आहे. या जत्रेमुळे आंगणेवाडी हे गाव कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून देखील ओळखले जाते. ही महाराजांच्या काळात जशा स्टीलची होती, जसं ते धातू वापरायचे, तसं धातू वापरून त्यांनी ही तयार केलेलं आहे. आता ते लढाई करत होते, आपण आता लढाई करत नाही. लढाईची जरी झाली तरी लढाई करू शकतो माणूस. कायद्याने आम्हाला प्रमोदजी पाहत आहे ते काय मटेरियल आहे? तरी किती किलो आहे प्रमोदजी? किलो किती आहे? 2 किलो.
गाव डोंबिवली नवीन आमले आपण कुठे असाल आपल्या गाडीजवळ जाणे नवीन आमले आम्ही तुम्हाला आपली वाट पाहतो नवीन आमले अक्षरशः गरमी वाढलेली आहे. मस्त वाटायला लिंबू सोडायला गारगार. कविता प्रेमीला हे पुस्तक घ्यायचे असेल किंवा तुमच्या चुलीवरी सगळीकडे गजाल शिरसाट मसाल्याची कुंड्यावर ईशा कर्वे व संजय परब ईशा कर्वे तसेच संजय परब आपण कुठे असाल पोलीस सदोला नाही संपर्क साधा कर्वे संस्थेमध्ये असं आपल्याला सगळं असतं ते तिथे दिलं जाईल याची नोंद कविता प्रेमीने घ्यायची आहे. श्रीनिवास देवधर राहणार मालवण आपण कुठे असाल सगळीकडे गजाल शिरसाट मसाल्याची कुंड्यावर ताव मारते. मान मनका गुडघा सांधा कमर तुम्ही आता बघू शकतात बसेस ज्या आहेत त्या सगळ्या गावागावातून येतात आणि तिकडचे संपूर्ण भाविक जे आहेत त्या दर्शनासाठी येतात. ती फ्री ऑफ कॉस्ट बसेस असतात. तर तसेच बरेचसे भाविक बऱ्याचशा मुंबई किंवा गोवा मुंबई मधून इथे बरेचसे भाविक गर्दी करून येतात. तर आता खूप सारी जत्रेमध्ये गर्दी झालेली आहे. आता संध्याकाळी सुद्धा याच्यापेक्षा जास्त गर्दी असते इथे. खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि जत्रा सुद्धा फिरून झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या जत्रेला आला असाल तर तुम्ही तुम्हाला काय आवडलं या जत्रेमधलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आला नसाल तर लवकरात लवकर या जत्रेसाठी या. ही जत्रा तब्बल 3 दिवस असते. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.